हाय फ्रेंड्स। तो स्टार्ट करते हैं सेकंड पार्ट सिंधुदुर्ग फोर्ट के बारे में। तो इसमें भी आपको और भी पॉइंट्स कवर किए गाइड के थ्रू, आप पूरा वीडियो जरूर देखिए। आता आपण या ठिकाणी पोहोचलोय ते हे विहिरी आहे गोड्या पाण्याच्या। या विहिरींचं नाव आहे दूध बाव, दही बाव आणि साखर बाव। ही आहे ती दूध बाव, पुढे दाखवणार आहे दही बाव आणि ही समोर आहे ती साखर बाव। तिन्ही विहिरींचं नाव अशी काय, दूध बाव, दही बाव, साखर बाव, मध आणि तूप वापरलं तर पंचमृषी नाव। त्यातली ही तीन नावं का भवानी मातेच्या आशीर्वादाने गोड पाणी भेटलं म्हणून आता या पाण्याची पूर्णपणे जपण करून ठेवण्यात आलेली आहे। तलाव दाखवलं, तलावाचं पाणी कसं हिरवं झालं तसं हे पाणी हिरवं होणे त्याची काळजीपूर्वक बांधकाम करण्यात आहे। काळजीपूर्वक म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। भर दुपारी आपण आलो, समजा 11:30च्या नंतर ते 2 वाजेच्या दरम्यान पर्यंत हा मध्या दरम्यान मध्ये आलो तर सूर्यप्रकाश जे ऊन असतो ते दिवसातून एक वेळा पाणीवर पडलंच जातो, तशी ही रचना आहे। दुसरं, वारं लागतं ते वारं पाणीपर्यंत पोचायला पाहिजे। तिसरं, या 3 विहिरींसाठी एक तलाव बनवण्यात आले, पाझर तलाव, पाणी सडवा, पाणी मुरवा। दिवसभर सावली राहायला पाहिजे पाणीवर। आणि शेवटची मताशी गोष्ट हा दगड, जांबा दगड। महादेव मंदिराच्या बाहेर पडलो आपण, आपल्याला पाहायला बघा चटका लागत, याच्यावर आपण हात कितीही वेळ ठेवा गरम लागणार तुम्हाला, खाली चटका लागणार नाही। याला चिरा म्हटलं, चिऱ्याचे हा थंड वातावरण असतं। दुसरी मताशिष्ट, पाणी टाकलं तर पाणी सोचून घेणार नाही, म्हणजे पाण्याची आटण करणार नाही। तिसरी मताशिष्ट, बारीक बारीक हा छिद्रे असलं म्हणजे याला नसा म्हटलं जातं। त्या नसामधून पाणी फिल्टर होऊन निघलं, म्हणजे 350 वर्षापूर्वी राजाने आपल्या लोकांना फिल्टर पाणी देण्यात आलेले होते। तिन्ही विहिरींची आकृती बघायची, आकृतीमध्ये काय फरक आहे ही मूळ आकृती, ही मूळ आकृती बघायची, ज्या पाणी साठतं ती आकृती बघायची। ती आकृतीमध्ये काय फरक आहे, ती ही आयत आकृतीमध्ये आडवी आहे, अशी आडवी आयत आकृती आहे। ही आपण बघणार आहे ती ही चौरस आकृती आहे, ही आपल्याला चौरस आहे, ही साखर बाव। ओके। आणि पुढे दही बाव दाखवणार आहे, ते पायऱ्याच्या बाजूने अशी आयत आकृती आहे, म्हणजे उभी आयत आकृती, ही आडवी होती। ते तिन्ही विहिरीमध्ये असं फरक काय आहे, सूर्यदेव आहे ते एका जागेवर नसतं, चालत राहतो। सूर्य जसं चालणार आणि आपण उभे राहू, सूर्य आपल्या पुढे आहे तर आपली सावली मागे राहणार, सूर्य आपल्या मागे आल्या तर सावली आपली पुढे। तशी ही रचना आहे का विहिरी काही अंतरावरती आहे आणि सूर्यप्रकाश ऊन पाण्यावर पडायलाच पाहिजे। काय हा पूर्ण खडक आहे, खडकावर पाणी साठलेलं आहे। जसं तलाव दाखवलं, तलावाचं पाणी हिरवं झालं तसं हिरवं पाणी झालं तर आपल्या लोकांनी पाणी पिलं तर आजारी पडतील, त्रासदायक होईल, म्हणून त्या कारण त्याची ही रचना करण्यात आली। राज दरबार हा समोरचा प्लॅटफॉर्म, समोरचा प्लॅटफॉर्म। ओके। आणि या ठिकाणी हे 2 खांबासाठी दिसतात, ही आतली जागा आहे, हे 2 मुख्य दरवाजा आहे आपल्याला। हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा निवासस्थान घर इकडे, राजांचं राज। अच्छा। एक थोडक्यात संख्यामध्ये सांगू, भारत देशमध्ये अनेक राजा आहे, आपला भारत देशमध्ये अनेक राजांजवळ, समजा एक थोडक्यात एक संख्यामध्ये सांगेल तर 100 किल्ले प्रत्येक राजांजवळ, असं नाही कमी जास्ती कोणच्याकडे नाही, सगळ्यांकडे 100 किल्ले। आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांजवळ पण 100 किल्ले, असे राजांजवळ आपले किल्ले आहेत तर 373 किल्ले आहे या देशामध्ये। खाली आपण एक थोडक्यात संख्यामध्ये सांगू तर 100 किल्ले, प्रत्येक राजांजवळ 100 किल्ले आहे। आणि त्या प्रत्येक राजांच्या राजवडे दरबार हे पाहायला मिळतात, ते किती पाहायला मिळतात तर जवळपास 70 ते 80% राजांचे त्यांचे राजवडे पाहायला भेटणार भारत देशमध्ये जेवढे राजा आहेत। खाली आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांजवळचे किल्ले बघितले, 100 किल्ल्यामध्ये असून जवळपास त्यांचे राजांचे राजवडे दरबार किती तर 10%च्या आतमध्ये पोहोचले तरी चालेल, त्याच्यापेक्षा जास्ती भेटणार नाही। तर राजाने केवळ ही स्वतःसाठी संपत्ती गोळा करून ठेवण्यात आली नाही, स्वराज्याच्या भविष्याच्या उज्ज्वलासाठी वापर करण्यात आली। का करण्यात आली तर स्वराज्याच्या भविष्यासाठी उज्ज्वल कशी करण्यात आली, या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले घेण्याच्या पूर्वी किल्ल्यांची हालत कशी होती आणि किल्ले घेतल्यानंतर त्यांची हालत कशी झाली या ब्रिटिश सरकारने पण सांगण्यात आलेलं। त्यांच्यानी घेण्यात आले त्यावेळेला किल्ल्यांची हालत अशी होती का अनेकच्या अनेक गायच्या गाय, ढोरचे ढोर जायचे। राजाने किल्ले जिंकून झाल्यानंतर त्या किल्ल्यांची अवस्था अशी झाली का एक हुंदीर जाण्याचा मार्गही राजाने ठेवण्यात आले नाही, म्हणजे तटभिंती भक्कम मजबूती करण्यात आली। ही का करण्यात आली, यांचं कारण काय होतं, तो स्वराज्यामध्ये
जे जे किल्ले आहेत त्यांची किल्ल्यांची उद्ध्वस्त झालेली आहे. कुठचाही शत्रू येतो, हमला करतो किल्ल्यावर हमला जिंकला तर किल्ल्याच्या रहित्यांवरती म्हणजे गावावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे गावावर लूटमार होत झाली जाते. आणि ही लूटमार होऊ नये म्हणून किल्ल्याची मजबूती राहण्यासाठी म्हणजे तटभिंती भक्कम मजबूत केली. म्हणजे कितीही प्रचंड मोठा तोफेचाही हल्ला झाला तर भिंत कोसळू नये अशी ही तटभिंती भक्कम मजबूती करण्यात आली. तर याचं कारण शत्रू केव्हाही हमला करणार, किल्ल्यावर जिंकल्यानंतरच स्वराज्याच्या रहित्यांवरती हमला होतो. किल्ला जिंकला नाही तर शत्रूला लढ देऊन आपण माघेरी फिरवू शकतो का तटभिंती भक्कम पासल्यात कारण कितीही लढ देऊ शकतो. म्हणून त्या कारण राजाने स्वराज्याच्या रहित्यांसाठी किल्ल्यांची मजबूती करण्यात आली. ही पहिले कारण. स्वराज्याचे उत्पन्न म्हणजे पाणी, म्हणजे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शिवाजी महाराजांनी किल्ले हे पूर्ण असे तयार केल्यानंतर ब्रिटिश सरकारने म्हटले का आम्ही राजांचे किल्ले जिंकलो असे म्हणतो. दुसरं वाक्य तर असंही म्हणतो का राजांचे किल्ले जिंकूनही पूर्णपणे हारलो. का हारलो तर राजांच्या किल्ल्यांवरती आम्ही हमले केले तर आम्हाला संपत्ती प्राप्त भेटली नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर हमले केला, आम्हाला खर्च होतो त्याच्याही दुपटीने आम्हाला त्याचा खर्चही भेटला नाही. जेमथेम आमचा खर्च भेटला नाही तर आम्ही लॉसही झालो. संपत्ती प्राप्त भेटली नाही, ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरे, राजांची किल्ले आमच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तिसरं, का राजांनी जी पाण्याची व्यवस्था करण्यात आली, पाणी उद्ध्वस्त करू शकत नाही का, पाणी पिण्यासाठी आम्हालाही पाहिजे, म्हणजे ही गोष्ट उद्ध्वस्त करू शकत नाही. चौथी, का शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आमच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. का श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे होते का राजा वारल्यानंतर 3 एप्रिल 1680 सालीमध्ये राजा वारल्यानंतर आम्हाला असं वाटत होता का श्री छत्रपती शिवाजी महाराज 1680 सालीमध्ये वारल्यानंतर का 30 वर्षापर्यंत असा अनुभव वाटलं का राजा अजूनही जिवंत आहे. म्हणजे राजांच्या मावळ्यामध्ये हे राजा दिसत होते आम्हाला. म्हणून आम्ही ही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही तर आम्हाला फायदा काय झाला, काहीच नाही. तर आम्ही विचार काय केला तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढीला वास्तविक जागा दिसू नये म्हणून राजांची वास्तविक जागा हे तोडत आलं का शिवाजी महाराजांची प्रेरणा फूर्ती ही निर्माण होणे म्हणून. फूर्ती निर्माण झाली, जागृत राहतील आणि आम्हाला भविष्यामध्ये पुढे कठीण होईल राज्य करण्यासाठी म्हणून राजांची वास्तविक जागा तोडत आली. ह्याच किल्ला नाही, रायगड किल्ला त्यांच्याने ज्याला ताबीज घेतला तर 8 ते 10 दिवस आगाच्या लपठीमध्ये जळत होता, त्यांच्याने पेटवण्यात आले. का तर राजांची वास्तविक दिसू नये म्हणून ना. तर या ठिकाणी एक छोटासा पूल दाखवणार, जसं आपण नवीन घर बांधल्यानंतर कसं ओम श्री स्वास्तिक लाभ शुभ गणपतीची पाठी तसे काही उपचित्रे केले जातात. या ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहे भवानी मातेचे मंदिर आहे. आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या मूर्तीची स्थापना पहिली केली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला हा बांधण्याची सुरुवात करण्यात आली. ही मूर्ती त्या काळाची त्यावेळीची आहे. 350 वर्षापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची सुरुवात करण्यात आली. 360 वर्ष हा मूर्तीला पूर्ण झालेली आहे. 350 वर्षापूर्वीची मूर्ती नवीन कशी पालवते, दररोज पूजा अर्चनानंतर दर महिन्यासून एकदा मंगळवारी या शुक्रवारी नारळाचा रस काढला म्हणजे नारळाचं दूध, त्या दुधाचा अभिषेक केला. त्या कारणाने जशी अजूनही जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती पालवते. तुळजापूरची भवानी मातेचं मंदिर आहे ते अष्टभुजाचं आहे आणि या ठिकाणी पालवते चतुर्भुज. एका हातीमध्ये ढाल आहे, तलवार आहे, त्रिशूल आहे आणि खाली आहे ते पराग आहे. भवानी मातेच्या डोक्यावरती शिवलिंग आहे, नागदेवता आहे. भवानी मातेच्या हातीखाली नवदुर्गापैकी मातेची मूर्ती, शिवाची मूर्ती आणि भवानी मातेच्या चरणाखाली जसं राजांच्या राजवाड्यात जे फुल दाखवलं ना ते कोरलेलं फुल ते भवानी मातेच्या चरणाखाली पाहिलं. असे 5 ठिकाणी भवानी मातेच्या चरणाखाली मोठं आहे, आजूबाजूला 2 छोटे छोटे पाहिलं. या मंदिरामध्ये वार्षिक उत्सव सर्व साजरे केले जातात. सर्वात मोठे उत्सव नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत आणि भवानी मातेचे जागरण गोंधळ हे दरवर्षी अजूनही साजरे केले जातात. अजूनही केव्हाही ही प्रथा ही बंद झालेली नाही. बाकी लोकांना अलाउड येऊन बघायला वगैरे हे इथले राहणारे लोकच. अच्छा. आणि गावातले जे काय समजा उत्सवासाठी येतात नवरात्रीच्या उत्सवाला कोण पण येऊ शकतो, दिवसाचा पण गोंधळ घालतो तेव्हा. हा, आणि गोंधळाच्या वेळेला कसं रात्रीचा वेळ आणि बोट बंद असतो म्हणून ते इथले राहणारे लोक आणि सकाळच्या वेळेला लोक पर्यटक येतात त्यावेळेला सकाळपासून उत्सव चालू असतात त्यावेळेला लोक येऊन जातात. ओके.
आता आपण या ठिकाणी पोहोचलो टेहणे बुरुज. त्याला टेहणे बुरुज म्हटला जातो. पूर्वीच्या राजांच्या काळामध्ये निशाणकाठीचं बुरुज म्हणजे वेगवेगळे जरी निशाणे फडकायचे. राजा आले किंवा वेगळ्या शत्रू आले किंवा राज्यामध्ये खुशी आनंद दुःख काही घडलं या ठिकाणी वेगवेगळा झेंडा फडकायचा. आता आपला या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकला जातो. 1 मे 15 26 ह्याला झेंडा या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकला जातो. तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण किल्ला एका जागेवर दिसेल. सर्वात मोठ्या बुरुजावर जाणार आहे. 2 नंबरचा बुरुज माडाच्या मागच्याने ते असं. आणि त्यानंतर हा खालचा पांढरा भाग, त्या पांढरा भाग आणि बुरुजाच्या खालच्या बाजूने काळाचा भाग 350 वर्ष पूर्वीचा हा सिमेंट अजूनही आपण हा त्या कायचं सिमेंट 350 वर्षापूर्वीचं हे त्यावेळीचं सिमेंट बघू शकता. आता आपण या ठिकाणी पूर्ण किल्ला एका जागेतून आपण लक्ष देऊ. पूर्ण किल्ल्याचं लक्ष देऊ शकता. किल्ल्याची जी गणेश पूजा केलेली या 2 माडाच्या समुद्राच्या पलीकडे जी किनारपट्टी दिसते त्या ठिकाणी बाहेरी कोकणात गाव आहे. त्या गावाच्या किनारपट्टीला त्या ठिकाणी घरात किल्ल्याची गणेश पूजा त्या ठिकाणी करण्यात आली. किल्ल्याच्या अवतीभोवती राजाचे छोटे किल्ले बोटीपासून येताना बघितला असेल भगवे झेंडा प्रति दिसतो तो पद्मदुर्ग किल्ला. त्यानंतर येताना या साईडला बघितलं असेल एक प्रचंड मोठी मूर्ती पाहायला मिळते आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची. त्या ठिकाणी तो राजकोट म्हणून किल्ला आहे. त्याच्या पथडे एक बेड दिसत आहे. पॅरासिडोन त्याच्या पुढे एक बेड दिसतो. त्याच्या किनारपट्टीला एक सर्जोकोट किल्ला आहे. त्याच्या पुढे भरतगड भगवनगड निवती किल्ले म्हणून या साईड. असे राजांनी छोटे किल्ले ह्या किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ले करण्यात आले. एक छोटासा मार्ग दिसतोय बाहेर येण्याचा एक मार्ग दिसतोय. तिथे जायचं आपल्याला. खाली उतरायला भेटणार नाही. आता भरतीचा वेळ पूर्ण झालेला. ओटीच्या वेळेला छोटासा बोगदा दिसतो. तिथे जाऊया आपण. एक छोटीशी किनारपट्टी ही राणीची वेळ म्हणजे राजाराम महाराजांची बायको ताराराणी त्या ठिकाणी फिरणं यायची. गुडघ्याभर पाण्यामध्ये फिरायची म्हणून ती ही राणीची वेळ. ही शिवाजी महाराजांची सुनबाई म्हणजे राजाराम महाराजांची बायको ताराराणी स्वराज्याची ही पहिली महिला होती. तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य चालवण्यात आले 1701 ते 1761 म्हणजे 60 वर्ष. ताराराणी हा स्वराज्य व्यवस्थित व्यवस्थित चालवण्यात आलं. त्यानंतर लाईटीचं पोल तसं शेवटच्या डोक्यात त्याच्या बाजूने एक जेल कोठार आहे. कोणी शत्रू आले त्याला कैद करण्याची जागा होती. बाजूला ते काळाचं ढीग आहे. त्याचे मिश्रण केलेले सिमेंट जसं तुम्हाला खाली दाखवलं तिथे आपण जाऊया आपण. त्यानंतर खालच्या बाजूने गोल कटरी भिंत बांधली दिसते बघा. ही गोल कटरी भिंत बांधली दिसते बुद्धाच्या खालच्या बाजूने. या तलाव आहे पाझर तलाव. पाणी सटवा पाणी मुरबा जे 350 वर्षापूर्वी राजांनी ही योजना लावण्यात आली. रेन हार्वेस्टिंग असं हे म्हटलं जातं. हे पाझर तलाव पावसाळ्यात पूर्ण हे भरले जाते. समोर दिसते साखर बीट त्याच्यावर दूध बीड आणि दही बीड समोर दिसते. आणि हा आपल्या मावळे लोकांची विश्रांती करण्याची ही घर असे असते. त्याला चौकी म्हणायची. पूर्ण या ठिकाणी शत्रूला कैद करण्याची जागा. आपण बघू शकता किती काळोख दिसतात. अंधार म्हणजे दरवाजा बंद केल्यानंतर आणखी काळोख होणार. आणि त्यांना ऑक्सिजन साठी हे 2 बोगदे ठेवण्यात आले ना या ठिकाणी. याला या ठिकाणी पूर्ण कैद करण्याची जागा होती ना. जेल कोठारा म्हणायचं. या शिमटावर जे आपल्याला होल पाहायला मिळतात ते हे फायरिंग केलेले आहे. या ठिकाणी आपला कोण नवीन माणूस आला त्याला ट्रेनिंग द्यायचं. या ठिकाणी लढाई कशी करायची, कुस्ती कशी करायची, शस्त्र कशी चालायची, बंदुके कसे चालवायचे त्याचा सराव या ठिकाणी करायचा. तर या बंदुकांचे मारे त्यावेळेचं सिमेंट आपण बघू शकता जवळसून ना. ही एक छोटीशी किनारपट्टी ही राणीची वेळ. राजाराम महाराजांची बायको ताराराणी या ठिकाणी फिरायला यायची. गुडघ्याभर पाण्यामध्ये फिरायची म्हणून त्याला ही राणीची वेळ अशी ओळखली जाते.
किनारपट्टी आता भरतीचा वेळ आहे, खाली उतरायला भेटणार नाही, उतरायचं तर उतरू शकतं तसं काही नहीं उतरे नहीं बघायचं। अभी मैं बात करता हूँ सिंधुदुर्ग फोर्ट के बारे में। तो अगर आप उधर विजिट करें तो 100 रुपीज़ उनका फेरी का चार्ज है पर पर्सन। उसके बाद जब आप फोर्ट पे रीच जाते हो तभी आपको गाइड हायर करना पड़ता है। गाइड का जनरली ग्रुप के हिसाब से आपका पैकेज रहेगा। अगर आप ग्रुप ऑफ 5 है तो 500 रुपीज़ चार्ज है, अलग अलग चार्ज रहेगा, आपको डाल दूंगा उसका भी डिस्क्रिप्शन में पूरा। तो अगर आप हायर करते गाइड तो आपको पूरा इन्फॉर्मेशन मिल जाता है, पूरा हिस्ट्री मिल जाता है, वो किला क्यों बनाया गया, वो फोर्ट क्यों बनाया गया, उसका क्या इंपॉर्टेंस है एंड एवरीथिंग, और हर एक पॉइंट का क्या इंपॉर्टेंस है कि क्यों वो चीज़ बनाई गई थी, मीन्स तभी शिवाजी महाराज जी ने क्यों बनाया था। तो ये सब चीज़ें आपको मिल जाएगी अगर आप गाइड ले रहे हो। अगर आप गाइड नहीं ले रहे हो, आप जाइए, फोटो क्लिक करेंगे एंड रिटर्न आएंगे, जिसका आपको कोई यूज़ नहीं रहेगा, क्योंकि आपको कुछ हिस्ट्री समझेगा नहीं, उधर जाके सिर्फ नाम पढ़ के आपको कुछ नहीं होने वाला। तो ये चीज़ याद रखिए, आप गाइड हायर कर लीजिए। गाइड का जो नंबर है वो मैं आपको डिस्क्रिप्शन में दे दूंगा, आप उनको डायरेक्टली कॉन्टैक्ट करके जा सकते हैं। उधर बहुत सारे गाइड रहते हैं, आप एंटर करते ही आपको सामने दिख जाएंगे, तो उसके हिसाब से आप गाइड हायर कर सकते हैं।